दर्शन तुम्हाला विचारेन की अनेक जण आता तुम्ही जसं म्हटला की म्हणजे सिटीमध्ये जातात, मोठ्या शहरांमध्ये जातात आणि मग धक्काबुक्की आणि ते वेगवेगळे अनुभव त्यांना येतात. मग अशामध्ये अनेक यूथ जनरेशन जे आहे, युवा पिढी जी आहे ती डिप्रेशनमध्ये सुद्धा जाते, ती तेवढं पेलवत नाही. तर अशा जनरेशनला तुम्ही काय मेसेज द्याल? मेसेज देणं इतकं मी काही मोठं नाही असं काही मेसेज वगैरे देईन, पण हे आयुष्य आहे आणि ते तुम्हाला मोठ्या शहरात नाही, ते छोट्या शहरात, तुमच्या घरात, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, तुमच्या मित्रमंडळींमध्ये तुम्ही का करत असलेलं काहीही काम, तुमच्या शाळेत, तुमच्या कॉलेजमध्ये कधी ना कधी काही ना काहीतरी धक्के बसतच असतात. कितपत ते जिव्हारी लावून घ्यायचं आणि कितपत ते अंगाला लावून घ्यायचं हा फार फार मोठा भाग आहे. म्हणजे आपण माणूस म्हणून सेन्सिटिव्ह असलं पाहिजे या मुद्द्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपण माणूस म्हणून सेन्सिटिव्ह नसेल तर आपल्यात काहीतरी मग गडबड आहे. मी जर सेन्सिटिव्ह नाही आहे, पण आपण इतकेही म्हणजे इतके नाजूक होऊ नये, त्या सेन्सिटिव्हिटीला धरून आपण इतके नाजूक होऊ नये की कुठलीही छोटी गोष्ट आपल्याला पंक्चर करते, आपल्याला तोडते. तर अशी आपल्याला फारच आता हल्ली असं झालं की एखाद्या गोष्टीत यश नाही मिळालं की बाबा सगळंच संपलं, पुढे असं काही नसतं. आणि हे खूपच झालेलं आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये झालंय. हे असं का झालंय, ह्याचे काय सोशल मीडियामुळे ह्याचे परिणाम आहेत का, सोशल मीडियामुळे तयार झालेलं एक सामाजिक प्रेशर आहे का, कशामुळे हे झालं ह्याच्या बाबतीत मी काही तज्ज्ञ म्हणजे मला नाही तसं कळणार. पण मला असं वाटतं की पूर्वी खूप आधी अल्फ्रेड हिचकॉक नावाचा एक खूप मोठा दिग्दर्शक होऊन गेला, ज्याने फार अप्रतिम सस्पेन्स सिनेमे केले. तर त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं म्हटलंय की कम्युनिकेशनची जेवढी साधनं वाढतील तेवढा क्राईम वाढेल, आणि जेवढा माणूस समोरासमोर न बसता साधनांमधून बोलेल, म्हणजे कम्युनिकेशनच्या साधनांमधून बोलेल, तेवढा माणूस अधिक खोल आणि फसत जाणार आहे, असं त्यांनी 71-72 साली स्टेटमेंट दिलं होतं. कारण ते म्हणाले की तुम्ही समोरासमोर बसून कम्युनिकेट करता ही गोष्ट वेगळी आहे, आणि तुम्ही फोनवरून म्हणजे हे त्या काळचं म्हणतात, ते फोनवरून तुम्ही दुसऱ्याशी बोलताय, पण इंटेन्शन काय, ते सस्पेन्स फिल्म करणारे होते, इंटेन्शन आणि मोटिव्ह काय हे फोनवर तुम्हाला कळणं अशक्य आहे. सो तुमचे कम्युनिकेशनची जेवढी साधनं जास्त, म्हणजे बघा ना, व्हॉट्सअपवर आपण कोणाला तरी मेसेज पाठवतो आणि समोरचा माणूस गैरसमज करतो, कारण लिहिलेलं असतं एका लाईनमध्ये पण त्याचा अर्थ काहीतरी वेगळाच काढलेला असतो तिकडे. असं ते खूप काय होतं. एखाद्या मुलीने जर इंस्टाग्रामवर फोटो काढून टाकला स्वतःचा आणि ती अत्यंत देखणी आणि सुंदर दिसते, आणि जी एक साधी दिसणारी मुलगी आहे ती जेव्हा त्या इंस्टाग्रामवरचा फोटो बघते तेव्हा तिला असं वाटतं, अरे मी का नाही अशी, किंवा मी का नाही असा, काय दोन्ही म्हणजे. तर ते इतकं इम्पॅक्ट करणार आहे, ते कसं त्यांच्यापर्यंत पोचतंय ह्याच्यात प्रॉब्लेम वाटतो. त्यामुळे एवढं काही डिप्रेस होऊन जाण्यासारखं काही गरज नाही आहे या जनरेशन. उलट मला असं वाटतं मी जरा आत्ता जन्माला यायला पाहिजे होतं, जरा मजा आली असती. म्हणजे सगळंच अवेलेबल आहे, म्हणजे पिक्चरपासून मोबाईलपासून, म्हणजे जे जे नाही आहे ते सगळं खरं तर आत्ता आहे, पण त्यांच्या सीटमध्ये बसल्यावर कळेल ते खरं तर कितपत उपयोगाचं आहे. मला असं वाटतं की आता एकंदरीत डिप्रेशन, सुसाईड हा सगळा रेट इतका वाढलेला आहे. खूप सहज आपण म्हणून जातो की मी डिप्रेस्ड आहे, मला डिप्रेशन आलंय. तर एकतर कधी कधी अनेक लोक ना ह्याची ग्रॅव्हिटी कळत नाही या गोष्टीची की डिप्रेशन म्हणजे काय. हां, तर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही बिनधास्तपणे काउन्सिलर किंवा थेरपिस्टकडे जावं, हा पहिला एकतर हे पहिलं. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की कोपिंग मेकॅनिझम्स शिकवले जात नाहीत लहानपणापासून, ज्याच्यामुळे मुळात हा प्रश्न तयार होतो. प्रॉब्लेम्स प्रत्येकाला आहेत, प्रत्येकाला येणार आहेत, हे गिवन आहे, हे आयुष्य आहे म्हटल्यावर हे होणार. पण त्याला सामोरं कसं जायचं हे जर शिकवलंच नाही आपल्याला लहानपणापासून, आपल्याला सतत प्रोटेक्ट केलं गेलं आणि एखादी गोष्ट का करायची नाही किंवा का करायची ह्याचं कधी कोणी सांगितलं नाही, एक्सप्लेनेशनच दिलं नाही, तर माणसाला कसं जमेल जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा त्याला नाही कळत मग काय करायचं. म्हणजे मी बऱ्याच लहान मुलांबरोबर काम करते, त्यामुळे मी पेरेंट्सना पण बघत असते सतत, अरे असं नको करू, हे असं नाही करायचं, असं नाही करायचं. काही रडायला लागलं जरा की लगेच हातात मोबाईल द्यायचा. तुम्ही त्यांना तुम्ही त्यांना एका अर्थाने दुबळं करताय. तुम्ही रडतोय ना, बोर होतोय, होऊ दे त्याला बोर. आम्ही नाही का झालो बोर, सगळे झालो आपण बोर कधीतरी लहानपणी, तर रडू दे, हरकत नाही. शोधेल ना काहीतरी, चित्र काढायला शिकेल, काहीतरी इकडे तिकडे बघायला शिकेल, पण हे होऊनच देत नाहीये आपण. बरोबर. आपल्याला त्याच्यात हे पण आहे की आपल्याला, अरे ह्याचा आता मला रडतोय, किटकिट करतोय, त्याला शांत करा आधी. आपणच इतके वैतागतो. पण आपण तेच आहे, म्हणजे पेरेंटिंग एकतर सोपं नाही आहे हे मला मान्य आहे, पण हे खूप जणांच्या बाबतीत झालेलं असतं. आणि मग आपण जेव्हा
आपापले राहायला लागतो, काम करायला लागतो, कॉर्पोरेटमध्ये असेल, कुठेही असेल. मग प्रॉब्लेम आल्यावर काय करायचं, आता काय करायचं कळतच नाही लोकांना. आमच्या घरी माझ्या घरी अनेकदा असं माझं बालपण मला असं वाटतं फार बरं नाही गेलं, माझी शाळा पण फार बरी नाही गेली, मला शाळा कधी आवडली नाही. पण असं जेव्हा त्यावेळेला असं 5वी 6वीत सांगितलं जायचं तुझं तू बघ, करेक्ट, जास्त डोकं खाऊ नकोस, तुझं तू बघ, हे जेव्हा झालं तेव्हा असं वाटायचं अरे असं काय आपल्या बरोबर. आता ते कळतंय की ते काय म्हणत होते. बरोबर. म्हणजे तुला तुझं डोकं चालवावं लागणार, तुला मार्ग काढावा लागणार. बरोबर. त्यावेळेला त्यांना तो प्रॉब्लेम छोटा वाटत असेल, त्या वयात आम्हाला आपल्यासाठी तो खूप मोठा प्रॉब्लेम असतो. असतो. तेच जरा कुठेतरी मिस होतंय. खूप महत्वाचा मुद्दा आहे. खूपच छान. परत आपण आपल्या पिक्चरकडे वळत असताना काही अशा गोष्टी ज्या आपण आपल्या लिस्नर सोबत शेअर करू आणि ज्या पडद्यावर नाही दिसल्या आम्हाला. अरे अरे बापरे, तो एक वेगळा सिनेमा असतो जो मागे चालू असतो. एक आम्ही या सिनेमात एक बाईक चालवतो, यामाहा नावाची, आणि फिल्म सिटीत आमचं शूटिंग सुरू होतं, मुंबईच्या फिल्म सिटीत. आणि आम्हाला योगेशने सांगितलं सरळ जा, युटर्न मारा आणि तिकडे एक झाड आहे, त्या झाडामागे लपा आणि ऍक्शन म्हटल्यानंतर असे चालवत कॅमेऱ्याच्या दिशेने समोर या. तर जाताना आम्ही काही ट्रिपल सीट गेलो नाही ना, कारण येतानाचा शॉट द्यायचा होता. उगीच ट्रिपल सीट जाताना पडलो, काही लागलं, बाईक खराब झाली असं मनात. तर आम्ही आपले चालत चालत तिथपर्यंत गेलो, एक गाडी दिली, मग त्याच्या गाडीने थोडे पुढे गेलो, आम्ही त्या बाईकवर बसलो आणि तिघे त्या बाईकवर बसल्यावर रोहित्या म्हणाला अरे मी ट्रिपल सीट कधी चालवली नाहीये म्हणून. अरे म्हणलो तू आत्ता काय सांगतोस, पण बाईक चालवतो मी. रोहित्या असं नेहमीप्रमाणे म्हणजे चालवतो मी, पण काय दाबल्यावर काय होतं असं. तर मला झालं अरे इथपासून आहे, म्हणजे क्लच दाबा, मग गिअर टाका, मग तो क्लच सोडा, मग ती पुढे जाणार. ह्याच्यातच एक 10 टेक तरी झाले व्यवस्थित. मग कधी गाडीच मध्ये आली, ट्रक, काय 100 गोष्टी झाल्या तिकडे. त्यामुळे ऍक्टरला जे स्किल्ड असावं लागतं ते फार वेगळ्या पद्धतीने, ते सगळ्यातलं सगळंच यायला पाहिजे असं काही नाही, पण थोडं तरी आलं पाहिजे. या सिनेमात अजून एक अशी छोटीशी काय त्याला गंमत म्हणावी की काय म्हणून, आमच्या एका पिझ्झा शॉपमध्ये शूटिंग होतं आणि आम्ही अरे हो त्याला, आणि नंतर एकदम मल्लेश आले समोर आणि मल्लेश म्हणाले काय खाणार. म्हटलं काय खाणार, हा पिझ्झा. तर म्हटलं पिझ्झा काय बघू, म्हटलं काय पण शूटिंग तर करूया ना, म्हटलं आता शूटिंग. ते म्हणाले नाही शूटिंग करूया पण पिझ्झा तर खा. तर मला काही कळतच नव्हतं की पिझ्झा खायचा आहे का शूटिंग पण वातावरण पण असं नव्हतं शूटिंग सारखं. एक येत आहेत लोक, खात आहेत, पिझ्झाची ऑर्डर घेत आहेत, जात आहेत. आणि मग लक्षात आलं अच्छा इथे आपलं या पिझ्झा शॉपला शूटिंग आणि मल्लेश त्या पिझ्झा शॉपशी कनेक्टेड आहे हे माहिती नव्हतं. तर अभिनय म्हणाला मग आपण खाऊया ना, कसा इथला काय स्पेशल आहे. मग मल्लेश म्हणाला हा स्पेशल. तो साधारणतः पिझ्झा त्याने एवढा दिला आम्हाला, 16 की 18 तुकड्यांचा एवढा मोठा त्याने पिझ्झा दिला. मला असं वाटतं संध्याकाळी रात्री 8ला शूटिंग संपणं एक्सपेक्टेड होतं, ते आम्ही संपवलं 11:30 वगैरे. कारण कोणी पुढे जायच ना, म्हणजे एक पिझ्झे खात बसले लोक, हाही खातोय आणि तोही खातोय आणि तोही खातोय. आणि पण शॉट असा काहीसाच होता का की तुम्ही खाताय आणि काहीतरी, पण असा शॉट होतो की खाऊन झालंय. असं सुद्धा अचीव्ह करता आलं असतं की शूटिंग करूया आणि मग खाऊया. पण आधीच आम्ही त्या पिझ्झाच्या नादात इतकं, आणि मग ते खाऊन मग परत खाल्ल्याची, म्हणजे परत प्लेटमध्ये पिझ्झा टेकला, परत त्यातले 2 तुकडे खा, परत ते दाखवा की आपण खूप खातोय. अरे बापरे. त्या रात्री मला असं वाटतं की दुसऱ्या दिवशी अभिनयने फोन करून सांगितलं होतं की आपलं चुकलं यार, आपण. तो म्हणाला माझं काहीच होत नाही आता, मला आज मी जेवणारच नाही, या लेवलला आलोय. फजिती पण होते, गंमत पण होते शूटिंग. पण शूटिंग मजा असते खूप, बाहेरच्यांसाठी नसते, करणाऱ्यांसाठी असते. पण तेवढेच तुम्हाला म्हणजे त्रासही असतात, कारण ते वेळेवर शूटिंगवर पोहोचणं आणि मग ते एवढ्या वेळाचं शूटिंग करणं आणि टेक जरी झाले तरी ते एक्सप्रेशन्स कायम राखणं, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडणं, ओके म्हणेपर्यंत ते शॉट देतच राहणं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यासही तुम्हाला खूप करावा लागतो, तसं द्यावं लागतं. त्यामुळे ते परिश्रम तुमचे खूपच असतात आणि ते आम्हाला आता पडद्यावर बघायला मिळतील. खूप मजेशीर असणार आहे असं तुमच्या बोलण्यावरून मला जाणवत आहे. सो मी तर खूप एक्सायटेड आहेच. आणि बेळगावची लोकंसुद्धा खूप एक्सायटेड असतील, कारण बेळगावचे आपले प्रोड्युसर आहेत, तेव्हा त्या दृष्टिकोनातून ते नक्कीच या मूवीला बघायला जातील थिएटरपर्यंत. आणि तुम्ही आज आलात आणि एवढ्या इंटरेस्टिंग गप्पा आमच्यासोबत मारलात त्याबद्दल थँक्यू सो मच.
थँक्यू Thank you so much. थँक्यू Thank you. नक्की बघा सिनेमा 27 जूनला. बेळगावमध्ये आमचा सिनेमा रिलीज होतोय 27 जूनला. आम्ही पूर्ण ताकद लावलेली आहे. आता लोकांच्या हाती आहे लोकांनी कसं ते स्वीकारावं. त्यामुळे आशा आहे की ते चित्रपटगृहात जातील आणि आमचा सिनेमा पाहतील. नक्कीच. येस थँक्यू. थँक्यू. ಧ್ವನಿ ಧ್ವನಿ ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ